धनंजय मुंडेसाठी आता लक्ष्मण हाके मैदानात उतरलेले आहेत। बीडच्या मासाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सध्या मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहेत। त्यातच काल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंडेवर कोट्यवधीचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला होता। दरम्यान आता या सगळ्या धनंजय मुंडेंना धमकावण्याचा प्रयत्न करण्यात आला तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल असा इशाराच आता ओबीसी नेत्यांकडून देण्यात आलेला आहे। धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात येत असलेल्या आरोपावर ओबीसी समाजाचे आंदोलक लक्ष्मण हाके आक्रमक भूमिका घेतली आहे। या संदर्भात बोलताना आमच्या ओबीसी समाजाच्या मंत्र्याला मीडिया ट्रायलद्वारे धमकावण्याचं काम होत असेल तर या महाराष्ट्रातील ओबीसी आणि बहुजन बांधव ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील। त्या नेत्याच्या संरक्षणासाठी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा देत लक्ष्मण हाके यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला आहे। लक्ष्मण हाके काल जालन्यात बोलत होते, त्यावेळी त्यांनी राज्यातील ओबीसी नेत्यांविरोधात षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप केला आहे। पुढे त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या अंजली दमानिया यांच्यावर निशाणा साधला। त्यांच्याविषयी बोलताना अंजलीताई दमानिया यांचं नाव अंजली दलालिया ठेवावे, निवडक नेत्यांची प्रकरणं उकरून काढायची आणि त्यांना राजकारणातून संपवायचं हा अंजली दमानियांचा एक कलमी कार्यक्रम आहे। महाराष्ट्रात अंजली दमानिया यांनी जेवढी प्रकरणं उपस्थित केली त्या प्रकरणात पुढे काय झालं हे महाराष्ट्राला माहिती आहे। दमानिया या मीडियात फक्त स्पेस शोधण्याचं काम करतात, त्यांना कोणीही गांभीर्याने घेऊ नये असे लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे। तसेच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या राजकारणासाठी भांडवल केले जात आहे। तपासासाठी राज्य शासन गृह विभाग आहे, न्याय व्यवस्था आहे, न्याय व्यवस्थेवरती आमचा प्रचंड विश्वास आहे। व्यवस्था यांना मान्य नसेल तर ही SIT CID न्यायालय बरखास्त करून या जरांगेसारख्या खुळचट माणसाला त्यावर नेमावे। तुमचा इंटरेस्ट नेमका कशात आहे? स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यात की धनंजय मुंडे यांना राजीनाम्यात तुमचा नेमका इंटरेस्ट कशात आहे असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला। धनंजय देशमुख यांना पहिल्या दिवसापासून अतिशय समतोल भूमिका आहे। धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगेच्या नादाला लागू नये। जरांगे 2 वर्षापासून 2 समाजात तेढ निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरलेला आहे। धनंजय देशमुख यांच्या भूमिकेचा आम्ही पहिल्या दिवशीपासून स्वागत केले आहे। जरांगेच्या नादी धनंजय देशमुख लागले तर दुर्दैवाने या घटनेचे गांभीर्य कमी होऊ शकते अशी भीती लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केली। मनोज जरांगेच्या पुढे कायम चॅनलचे बूम असतात, मीडियाचे बूम नाही बघितले तर मनोज जरांगेच्या डोक्यावर परिणाम होईल। जरांगे काय बोलतो याकडे आम्हाला लक्ष द्यायला वेळ नाही। ओबीसीच्या प्रश्नाकडे मुख्यमंत्री कसे लक्ष देतील यासाठी आम्हाला लढायचं आहे। आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण पुन्हा लागू करायचे आहे असे लक्ष्मण हाके यांनी सांगितलं आहे। तसेच यावेळी लक्ष्मण हाके यांनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांच्या भूमिकेचे समर्थन केले। एखाद्या नेतृत्वाला बदनाम केलं जात असेल, त्याचा राजीनामा घेण्यासाठी प्रस्थापित व्यवस्था काम करत असेल तर ते व्यक्त झाले। या पलीकडे काय? आज भुजबळ साहेब नसल्या कारणामुळे कॅबिनेटमध्ये काय गोष्टी होतात, ओबीसी आरक्षणावरती बोलणार कोण ठामपणे, त्यामुळे भूमिका घेणारी माणसं मंत्रिमंडळात पाहिजे असे मत लक्ष्मण हाके यांनी मांडले आहे। निर्णय प्रक्रियेतून ओबीसी माणसं बाजूला करण्याचे षडयंत्र रचले जात आहे। धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप आणि टार्गेट करण्यामागे मोठे षडयंत्र आहे। रोहित पवार यांच्या IT सेल सोशल मीडियावरती ओबीसी नेत्यांना टार्गेट करून बदनामी करण्याचं काम करत असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केला आहे। तर अशा प्रकारे लक्ष्मण हाके यांनी आता अंजली दमानिया आणि त्यांच्या विरोधकांना कडक इशारा दिलेला आहे। तसेच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना सुद्धा सांगण्यात आलं आहे की तुम्ही जरांगे पाटील यांच्या नादाला लागू नका। जरांगे पाटील मागील 2 वर्षापासून समाजामध्ये तेढ निर्माण करीत आहेत आणि अंजली दमानिया ह्या अंजली दमानिया नसून त्यांचं नाव अंजली बदनामिया पाहिजे असं सुद्धा त्यांना खंत व्यक्त केली आहे। कारण की ओबीसी समाजाच्या एका नेत्याला टार्गेट केलं जात आहे आणि त्यांच्यावर प्रत्येक दिवशी आरोप प्रत्यारोप केले जात आहेत आणि रोज मीडिया समोर येऊन काहीतरी बोलायचं आणि बिनाबुडाचे आरोप करायचं। परंतु आता धनंजय मुंडे यांना जर कोणी मीडिया ट्रायल करून धमकावत असेल किंवा त्यांचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न करत असेल तर संपूर्ण ओबीसी समाज आता रस्त्यावर उतरेल असं मत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केलेलं आहे आणि संपूर्ण ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा